अभिमान आहे की माझ्याकडे पण आधी एक महिला म्हणू शकत होती हक्कानी की माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. आज लाखो करोडो महिला हक्कानी म्हणतात की माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. असे आमचे व्यक्तिमत्व असणारे एकनाथ शिंदे साहेब, आम्ही आपल्याला प्रधानमंत्रीच्या रूपात पाहण्यात खूप उत्सुक आहोत. हेच मी 2 शब्द म्हणून धन्यवाद म्हणते. धन्यवाद ताई. यानंतर अश्विनी जाधव ताई या आपलं मनोगत व्यक्त करताय संपूर्ण उमेदच्या वतीनं. आदरणीय साहेब नमस्कार. मी अश्विनी जाधव नाशिक जिल्ह्यातनं नांदगाव तालुक्यातनं आपल्या समोर आलेली आहे. तर आदरणीय साहेबांनी मागच्या वर्षी साहेब आमच्याकडे नाशिक येथे आले होते लाडक्या बहिणींच्या संदर्भात. आदरणीय साहेब आपण महिला सन्मान योजना, लाडकी बहीण योजना यांच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या अगदी चुलीपर्यंत काम करणाऱ्या आमच्या महिलांच्या मनामध्ये आपण साहेब आहात. साहेब आपल्याला उमेद आणि माविम यात काम करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या तळागाळातल्या वाघिणींची समस्या आपल्याला माहिती आहे. आणि ह्या आजच्या रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त इथे जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत तर ह्या आपल्याला रक्षाबंधनसाठी राखी बांधणार आहे, राखीचा धागा देखील बांधणार आहे. त्याच्यात त्यांचं प्रेम देखील आपल्या बाबतीतलं आहे. आणि साहेब आपण आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनींच्या ज्या समस्या आहेत त्या देखील जाणून घ्याव्यात. त्याचबरोबर सगळ्या आमच्या उमेद आणि माविमच्या ज्या महिला भगिनी आहेत तर यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नात पुढचं जे काही मंत्रीपद असणार आहे ते आपलं असणार आहे. यासाठी आमच्या सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद असणार आहेत, तुमच्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सरस्वतीताई खुर्दळ. थोडं लवकर यायचंय, लवकर आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार साहेब. आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले लाडके उपमुख्यमंत्री, तसेच आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आज आपल्याला ही संधी रक्षाबंधन निमित्त भाऊंनी जी दिली, आज मी भाऊच म्हणाल साहेबांना खरं तर, कारण आज एवढ्या महाराष्ट्रातून माझ्या महिला आलेल्या आहेत. तर एवढा मौल्यवान वेळ काढून साहेबांनी जी आपल्यासाठी वेळ राखीव ठेवली यातच साहेबांचा खूप मोठेपणा आहे. आणि उमेद अभियान व माहीम च्या वतीने मी साहेबांचे स्वागत करते. आणि याआधी आमचे उमेदचे प्रश्न साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहे. आणि त्यामुळे आपल्या उमेदच्या भगिनी साहेबांवरती खूप आनंदित आहे. आणि असेच प्रेम, असाच जिव्हाळा कायम आमच्या सोबत साहेबांचा असावा, कारण साहेबांनी जवळून आमचं अभियान बघितलेलं आहे. आमची प्रत्येक महिला ही प्रत्येक जी आपली योजना येते त्यामध्ये प्रत्येक चुलीपर्यंत ती योजना जाते महिलांपर्यंत. आणि साहेबांना एकच विनंती आहे की यापुढेही आमचे काही मागण्या प्रलंबित जे काही प्रश्न असतील तुमच्यापर्यंत आले तर नक्कीच ते तुम्ही सोडवाल, ही अशी ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि एक अपेक्षा अशी व्यक्त करते की पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्रीच्या रूपात बघायचं आहे. तर सर्व भगिनींच्या वतीने मी अशी विनंती देवाला प्रार्थना करते की आमच्या भावालाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर एक धडाडीची तोप रोशनी कुंभारडे ताई, हे शेवटचं मनोगत होईल तुमच्या सगळ्यांच्या वतीनं. रोशनी कुंभारडे ताई. साहेब जय महाराष्ट्र. सगळ्या महिला भगिनींना जय महाराष्ट्र. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. जय महाराष्ट्र. अजून एकदा. आज या ठिकाणी आपण सगळेजण सकाळपासून वाट बघतो आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांसमोर आपले सगळेच पदाधिकारी, आपल्या सगळ्या महिला भगिनी, सकाळपासून आपण साहेबांची आतुरतेने वाट बघत आहोत. आणि आज तो क्षण आत्ता ह्या वेळेला आपण अनुभवत आहोत. बघा, मला वाटत नाही आजपर्यंत असले कुठे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाले आहेत ज्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात. महिलांसाठी त्या योजना फक्त कागदापुरता नव्हे तर प्रत्यक्षात उतरवल्या आणि त्या योजनांचा आज आपण लाभ घेत आहोत. आपल्या लाडक्या बहिणी ही जी खूप मोठी योजना आहे जी घराघरामध्ये जाऊन पोहोचली, अशा योजनेमुळे सगळ्या लाडक्या बहिणी आज साहेबांपर्यंत
येऊन पोहोचले आहे. म्हणून आज आपण साहेबांना एकच विनंती करणार आहोत, साहेब तुम्ही आमच्या पाठीमागे सदैव मोठा भाऊ म्हणून उभं राहायचं आहेच, पण आमची एक सगळ्यांची खूप मोठी इच्छा आहे, तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे ना. ही सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. आज ती मी तुम्हाला बोलून दाखवते. आणि हा शब्द साहेब 100% या महिला खऱ्या करणार. आणि आम्ही सगळ्या महिला तुमच्या मागे आहोत, राहणार आणि तुम्ही सुद्धा आमच्या मागे राहावे, हीच एक अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब खूप खूप शुभेच्छा. यानंतर रक्षाबंधनासाठी आलेल्या संपूर्ण साहेब महाराष्ट्रातून ह्या उमेद आणि माविमच्या साहेब बहिणी आलेल्या आहेत. काही गाड्या या प्रवासामध्ये येऊ शकल्या नाहीत खूप गर्दीमुळे, परंतु 18 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. प्रायोगिक तत्वावर मी विनंती करेल, अहिल्यानगरमधून शालिनी आयरे, हिंगोलीमधून सुनीता कटाळे, धुळ्यामधून जयश्री महाले आणि जालन्यामधून सत्यशीला गोटे, त्याचबरोबर पुष्पा बुडबाटकर या माविमकडनं आहेत कौशल्या कुचरेकर. कृपया आपण रक्षाबंधन प्रायोगिक तत्वावरती साहेबांना राखी बांधावी. आदरणीय आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला संबोधित करतायत. पुन्हा एकदा स्वागत टाळी द्यायची आहे. स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आपण महाराष्ट्रातून विविध तालुका जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेला आहात. माविम आणि उमेद या दोन गटामधून लाखो महिलांचं प्रतिनिधित्व करणारे आपण आहात. 60 लाख महिला आहेत ना बचत गट आपले. किती आहेत ग्रामीणचे? आणि मला आपली ताकद माहीत आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या. मी आपल्याला एवढंच सांगेन की 2024चं जे महायुतीचं सरकार आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे आले, ते केवळ आणि केवळ तुमच्या महिला भगिनींच्या मुळे आलेले आहे. आणि हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं रेकॉर्ड ब्रेक विजय कुणालाच मिळाला नव्हता. आणि म्हणून महायुतीचं सरकार आणण्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामध्ये एक सीआरपी किती महिलांना बचत गटाला हँडल करतात? एक सीआरपी. अच्छा. आणि त्याच्यानंतर दुसरा कोण असतो त्याच्या सीआरपी नंतर? अच्छा, बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे. प्रभाग समन्वयक, तो किती माणसांना किती महिलांना हे करतो? अच्छा. त्यामुळे तुम्ही जे 2024च्या विधानसभेमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडवलेला आहे आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार आलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक सरकार आलं, लँडस्लाइड विक्ट्री मिळाली केवळ तुमच्यामुळे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री 2022ला झालो त्यावेळेस मी पहिली योजना कुठली सुरू करायचं ठरवलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे त्याच्यामध्ये आले, परंतु मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही आधार स्वरूप काम करायचं आहे. अनेक लोकांना वाटलं हे काही शक्य आहे का, परंतु मला विश्वास होता आणि त्यामुळे काही लोक कोर्टातही गेले,
योजना बंद करा म्हणून काही लोकांनी खूप राजकारणही केलं, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला लाला, कोणी किती आटापिटा केला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही त्याच्यामध्ये त्रुटी येत आहेत, काही येत आहेत, ते बघू, त्याचं नंतर आपण काय करायचं ते. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, लेक लाडकी लखपती योजना सुरू झाली. त्याचबरोबर एका मुलीने आत्महत्या केली होती. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर रात्री 11:30 वाजता बातमी बघितली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याच्यानंतरच्या ताबडतोब मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीने आत्महत्या केली होती. 50% फी पालकांना भरायची होती, 50% सरकार आम्ही भरत होतो. पण त्या मुलीला वाटलं माझा पालक भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील, म्हणून मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. परंतु तात्काळ आम्ही उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण 100% मोफत करून टाकलं. 50% एसटी मध्ये सवलत दिली. तुम्हाला पण मिळते ना ती सवलत. त्याचबरोबर 50% सवलत दिली आणि योजना किती केल्या. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना त्या काळात केली. बचत गट 15,000 होता ना रिव्हॉल्विंग फंड, तो 30,000 आपण केला. महिलांसाठी स्टार्टअप योजना केली. महिलांसाठी वसतिगृह सुरू केली. महिलांसाठी आरोग्य अभियान, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, 3 कोटी महिलांची तपासणी केली, 3 कोटी महिलांची. आणि आता देखील आरोग्य मंत्र्यांना सांगितलंय तसंच अभियान पुन्हा सुरू करा. कारण घरातली आपली महिला सुरक्षित तर पूर्ण परिवार सुरक्षित. आणि मग ते देखील मोठं अभियान आपण केलं. महिलांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आपण सुरू केली. लाडकी सून योजना आपण सुरू केली. कारण काही ठिकाणी खूप अन्याय अत्याचार होऊ लागले आणि आपल्याला माहित आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आणि शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली आहे. आणि म्हणून अशा योजना ज्या आपण सुरू केल्या, अनेक योजना आहेत. आता महिला शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. त्याचबरोबर सगळ्यात मोठा निर्णय आपण घेतला की आपल्या नावासमोर वडिलांचं नाव आपण लावत होतो, पण वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपण घेतला. अशा अनेक योजना सुरू केल्या, त्या कागदावर नाही ठेवल्या, त्याची अंमलबजावणी केली. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या तमाम 50% सवलतवाले इकडे बसलेत, एसटीवाले, परिवहन सेवा. आणि म्हणून ज्येष्ठांना देखील सवलती दिल्या. आपण अनेक योजना सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही. परंतु हे सर्वसामान्याचं सरकार, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार जे आहे, हे काम करताना आनंद होतोय. आणि मला सगळ्यात आनंद यासाठी आहे, मुख्यमंत्री होतो मी, आता उपमुख्यमंत्री आहे, विरोधी पक्षनेताही होतो, पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली त्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख मला मिळाली. त्याच्यात मला खूप आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणून उमेद आणि माविमच्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे आल्यात. तुम्ही असंच काम करत राहा. तुम्ही तुमच्या सोबत आम्ही कायम आहोत. काय काहीतरी मागणी आहे. प्रभाग समन्वयक, सपोर्ट स्टाफ यांची बदली होणे आवश्यक आहे. आणि ऑनलाईन कामासाठी सीआरपी यांना नवीन मोबाईल दिला ना आपण एकदा. अच्छा, बरं, माझी बदली झाल्यामुळे झालं ते.
ठीक आहे. हा मीटिंगसाठी पायी तालुक्याला जावं लागतं. त्यांना प्रत्येक क्लस्टरला बचत गट भवन म्हणजे क्लस्टरला बचत गट भवन ते आपण करतोय आता बचत भवन महिलांचं. अजून आपल्याला बिलकुल त्यामध्ये देखील आपण नक्की त्याचा विचार करू. जे जे काय करता येईल ते नक्की आपण करू एवढाच आपल्याला शब्द देतो. आणि तुम्ही एवढ्या लांबून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी रक्षाबंधनसाठी आलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे जे काही प्रश्न आपले आहेत हे सगळे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने बिलकुल सोडवल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द तुम्हाला मी देतो. आणि मी जे बोलतो ते करतो आपल्याला माहित आहे. जे होणार नाही ते बोलत नाही मी. अंगणवाडी सेविकेला मोबाईल तेव्हा दिले होते बरोबर आहे. हा तुम्ही किती लोक आहेत आपले CRP आणि ते ओके ओके ठीक आहे. आणि मी आपल्याला पुन्हा आता काही जास्त सांगत नाही. मी योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगेन आणि करेन पण. त्यामुळे मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपलं मुंबईमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हो सर. धन्यवाद साहेब. युग पुरुष आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब भाई. आता भाईंना राखी बांधण्यासाठी आपल्या जे प्राथमिक स्वरूपात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जालना, परभणी आणि माविमच्या 2 ताई यांनी कृपया पुढे यायचंय. 5 ताई ज्या अहिल्यानगर, हिंगोली, धुळे, जालना, परभणी, नागपूर टप्प्याटप्प्याने या. आणि मला माहित आहे आज आपल्या सर्वांनाच उत्साह शिगेला आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे पालघर, नाशिक, धाराशिव, गोंदिया, कोल्हापूर, सातारा, सांगली यांनी रेडी राहायचंय. आदरणीय साहेब, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तुमच्या आपल्या ताईच्या भावना आपल्यापर्यंत राखीच्या माध्यमातून पोहोचत आहेत. कृपया संयोजकांनी 6 जिल्हे या ठिकाणी पुढे जात आहेत. कुणीही गडबड गोंधळ करायचा नाहीये. शिस्तीचं पालन करायचं आहे. या ठिकाणी सर्वच लहान थोर भगिनी यांना विनंती आहे, आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आले आहात. आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जायचंय. पहिले 10 जिल्हे, नंतर 10 जिल्हे आणि उर्वरित 15 जिल्हे हे सुद्धा आपण घेणार आहोत. अरे थोडं मागे मागे सर का, थोडे पुढचे मागे सर का. सरस्वती ताई थोडं मागे मागे घ्या, तिथून पुढे मागे मागे घ्या. कृपया सर्वांनी पुढे नका येऊ. अरे इथून संपूर्ण महाराष्ट्रात भरातून राख्यांचे बॉक्स घेऊन आपल्या महिला भगिनी आलेल्या आहेत. कृपया विनंती आहे, या बाजूने रांगेत या. तिकडून कोणीही जाणार नाही. या बाजूने कृपया रांगेमध्ये या. सगळ्यांना संधी मिळेल. या बाजूने रांग आहे, कृपया रांगेमध्ये आपण कृपया यावं. कोणी लोटालोट करणार नाही. उमेदचा जो स्टाफ आहे त्यांना विनंती आहे पुढे यायचंय. उमेदचा स्टाफ, उमेद स्टाफ कृपया इथं शिस्तीचं पालन करण्यासाठी आपली गरज आहे. पुढे या. सर्वांनी लाईनीत पुढे जायचंय. एकही ताई बिगर राखी बांधता जाणार नाही, नाराज होणार नाही नक्कीच. पण शिस्तीमध्ये या, लाईनीमध्ये या. आज सर्व स्टाफ
इथनं लाईन करा मागे मागे सरका, मागे मागे सरका. कृपया त्या ठिकाणी लाईन मध्ये सगळ्यांनी यायचंय. पाठीमागनं लाईन आहे, मध्ये कोणी घुसणार नाही. मागे हो, सरांना जाऊ द्या. राखी बांधून झाल्यानंतर एकही भगिनी या ठिकाणी बाहेर जाणार नाही, आपापल्या जागेवर बसेल. दुसऱ्याला संधी द्या. ज्यांची राखी बांधून झाली आहे आपल्या आपल्या स्थानावर स्थानापन्न व्हायचंय, आपल्या खुर्चीवर जाऊन बसायचंय. कृपया गडबड होणार नाही. लाईन मध्ये या. ताई या, ताई तुम्ही या वरती या ना पुढे. हा इकडनं एक लाईन माझ्याजवळ. हा तुम्ही इथे उभे राहा 1 नंबरला. चला या, तुम्ही या 2 नंबरला मागे. चला तिकडनं एक लाईन करा. स्टाफ लाईन करा, तिकडनं जा, लाईन करा. हा हा चला चला. एक मिनिट, सगळ्या महिलांनी एक लाईन करा, सगळ्यांना संधी मिळणार आहे. कृपया सगळ्यांनी एक लाईन करा, अशाने कोणाचाच फोटो येणार नाही. घाई करू नका. साहेब बसलेले आहे, सगळ्यांची राखी बांधून घेणार आहे. लाईन करा प्लीज, प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. प्लीज प्लीज लाईन करा, एक लाईन प्लीज, प्लीज लाईन करा. ताई थांबा, इथेच थांबा, आता 2 मिनिटं थांबा. यांना सांगा ना तुम्ही. लोटू नका एकमेकींना, प्लीज लोटू नका एकमेकींना. थांबा, लाईन करा प्लीज. लाईन लावली ना सगळ्यांचं व्यवस्थित होणार आहे. लाईन लावा प्लीज. ठीक आहे. आता यानंतर हॅलो, कोणी लोटालोट करणार नाही. कृपया एका ठिकाणी सगळ्यांच्या राख्या जमा होतील आणि सगळे लाईन मध्ये येतील. आपल्या भावनेचा प्रेमाचा आदर आहे. सगळे बॉक्सेस पाठीमागे जाऊ द्या, एका ठिकाणी जमा करा. कृपया कृपया थोडं मागे मागे सरका. स्टाफ थांबा, एवढं उद्या. बाकीचे जरा बसून घेता का? आपण लाईन मध्ये घेऊया. थोडं बसून घ्या, आपण लाईन मध्ये येऊया. मागचे उभे बसून घ्या. कोणी घरी जाणार नाही. राखी बांधल्यानंतर इथेच बसायचं आहे. मागचे कृपया बसून घ्या. आता हा इथे उभे असणारे आणि हा सगळ्यांच्या वतीनं राखी बांधलेली आहे साहेबांना. त्यामुळे आता कृपया बसून घ्या प्लीज.
इथून मागचे सगळे बसून घ्या बरं. हो हॅलो, इथून मागचे बसवा, इथून मागचे बसवा प्लीज. सगळ्यांनी पुढे, आपण सगळ्यांना घेणार आहे सध्या, बसून घ्या. सगळ्यांना पुढे घेऊयात आपण, तोपर्यंत बसून घ्या. ताई मस्के ताई, ताई ताई खुर्दा ताई, खुर्दा ताई. प्लीज उभे असणाऱ्यांनी बसून घ्या. आपण थोडे थोडे करून पुढे येऊया. घ्या बसून, घ्या त्यांना, घ्या बसून, तिकडे घ्या बसून. सगळ्यांचा एक ग्रुप फोटो होईल, बसून घ्या. सगळ्यांचा ग्रुप फोटो होणार आहे, बसून घ्या. इथून मागे हो चालेल. चला एक लाईन करा, तिथून बसून द्या ना पाठीमागे. आता प्लीज बसून घ्या. खुर्दाताई तिथून मागे घ्या सगळे, आता बसून घ्या. हा? मस्त. ताई तुम्ही जा पुढे, इथून पुढे जा. जा ना, इथून पुढे जा ना. अच्छा. चला बाकीचे बसून घ्या. ठीक आहे, जाऊ द्या. हा चला लाईन करा. चला हा शाबास. हा ताई ताई पुढे जा. हो पुढे चला, पुढे तिकडे तिकडे घ्या, तिकडे घ्या. हॅलो, सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, असं ऐका ना ताई, ओ ताई, असे पुढे जा, त्या खाली जा, त्या बाजूला जा प्लीज. हो स्टाफला एक विनंती आहे, सर्व जिल्ह्यांच्या राख्या ज्या आहेत एका बाजूला जमा करून घ्यायच्या ताईंच्या. कृपया 5 जण स्टाफ जा पुढे. हा एका बाजूला राखी जमा करून घ्या, एका बाजूला प्लीज. एका बॉक्स मध्ये सगळे बॉक्स एका बाजूला जमा करा शांततेत, नंतर पुढे येऊयात. आता बसून घ्या, साहेबांना कार्यक्रम आहे. हा ओके, सगळ्यांनी बसून घ्या, आपला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. हा आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे, सगळ्यांनी बसून घ्या, एक ग्रुप फोटो होईल. चला हो हा एक ग्रुप फोटो काढायचा आहे. कृपया बाकीच्यांनी बसून घ्या, आपण ग्रुप फोटो काढू. उभं राहिलेले बसून घ्या ना, साहेब मध्ये येणार आहे. हा हा इकडच्या ताई त्यांना बसून घ्या ना, इकडच्या बसून घ्या, सगळ्या बसून घ्या ना, त्यांना सगळ्यांना बसून घ्या. आपण ग्रुप फोटो घेणार आहे, कृपया बसून घ्या. ताईंना विनंती आहे. हा मी काय म्हणतो, ताई बसून घ्या ना. ताई यांना इकडे घ्या घ्या. आता हा इथून मागचे घ्या. तुम्ही ताई येलो सर वेळा ताई. हॅलो हॅलो, सर्व महिलांनी ग्रुप फोटोसाठी खाली बसायचं आहे. सगळ्यांना इथं बसवा, साहेबांची खुर्ची इथं लावून ग्रुप फोटो काढा. हॅलो
सर्व महिलांना ऐकायला येतंय का? खाली बसा. साहेबच खाली येणार आहे, खाली बसतील ते, तिथं गर्दी करू नका. हो हो, आता कोणीही वरती जाणार नाही प्लीज. आपल्याला शिस्तबद्ध वागण्याची पद्धत आहे आपल्याकडे आणि बेशिस्तपणा करू नका. आता कोणीही वरती जाणार नाही. आता कोणीही जाणार नाही, सर्वांनी खाली बसायचं आहे. साहेबच आपल्यामध्ये खाली बसणार आहे, तर सर्वांनी खाली बसा. आता जाऊ देऊ नका वरती. साहेबांची खुर्ची तिथे ठेवली ना तर बरोबर होईल. आता कोणीही वरती जाणार नाही. सर्व महिलांनी सूचनांचं पालन करायचं आहे. थांबा, आपण देऊ बॉक्स देऊ. आपण इथंच या बॉक्स असा इथं तुम्ही सोडू नका मला. आता आपण एक ग्रुप फोटो घेऊया. सगळ्यांनी राखी आता धरून ग्रुप फोटो घेऊ. असा गोंधळ करून होणार नाही. मी अगोदर बोललोय. हो खुर्दे ताई बसून घ्या. इकडे बसा जरा सगळे. प्लीज बसा आता. हा प्लीज बसून घ्या ना ताई. एक ग्रुप फोटो घेऊया. उभ्या असणारे ताई बसून घ्या. चला बसून घ्या. बसून सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. साहेब कोणालाच नाराज करत नाही. कृपया बसून घ्या. हो मावशी बसून घ्या. चला ताई प्लीज बसा. आपण ग्रुप फोटो घेऊया. हो हॅलो. नाही नाही तुम्ही वर गेला का? मागची चला वर. हो ताई खाली चला ना आता. जाऊ दे आता नको. हा जाऊ दे. दोनच जाऊ दे. हो हॅलो. हो हॅलो. अहो बसून घ्या ना. सांगतो तुम्हाला. घ्या जरा माईक जरा. सगळ्यांना एक गीत होऊ द्या. चला गावासाठी एक गीत होऊ द्या. प्लीज बसून घ्या ना. बोला तुम्ही. मी गेलो तुम्ही या. तुम्ही साहेबांजवळ मी तुम्हाला प्लीज माझा तुम्ही माझ्या लक्षात आहे. तुम्ही प्रयत्न केले खूप चांगले. आता नको. इकडे काय? अहो थांबा ना आता. हो थांबा ना. हो सगळ्या कुठे घेऊन चालला? अहो थांबा ना मागच्या. अहो मागच्या थांबा. दुगीनं थांबवा बरं तुम्ही प्रेमात. अहो इकडून नाही प्लीज थांबा ना. अहो इतक्या महिला आहे समजून घ्या ना. असं नाही हट्ट करायचं लहान मुलं. जाऊ नका जाऊ नका. एकच जाऊ द्या. नाही नाही एकच नाही. तीन नाही. तीन नाही तिघी खाली. एकच जाऊ द्या. हो ताई. हा चला. हो तुम्ही सांगा ना मागच्या मैत्रिणीला. असं नाही चालणार ना. तुम्ही सांगा ना मग मी जाऊन येते मला पटकन. हो चला. हॅलो बसून घ्या कृपया प्लीज. चला प्लीज बसून घ्या. आपण एक ग्रुप फोटो घेणार. स्टॉप करा यार. बसून घ्या. जा ना. कोणाला पुढे घेऊ नका आता प्लीज. नाही नाही. हो तुम्ही खाली आणून दोघी प्लीज यार. हो हॅलो. तुम्ही मागे व्हा. त्यांना धरून नका राहू. चला चला प्लीज. नाही 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 प्लीज प्लीज प्लीज. हो तुम्ही खाली बसा ना. बाकीचे मग उभे राहायचे प्लीज. तुमची एक ताई. हो ताई वरती नका येऊ. आता आपण ग्रुप फोटो घेणार आहे. साखळी करा. साखळी करा. साखळी करा. चला साखळी करा. चला हो साखळी करा. कुंभाडे ताई साखळी करा बरं पटकन. आपण हॅलो. अहो हो नाही हो ताई प्लीज ऐका ना. तुम्ही बसा. साहेब सेल्फी तुमच्या शेजारी काढायला. पटापट. हो थांबा ना. नाही हो आता. अहो ऐका ना सगळं काय असं का मान्य आहे ताई. खरंच विनंती नको आता. अहो असं सगळे असं करतात राहू. हॅलो कोणी प्लीज कृपया बसून घ्या.
ही शिस्त चांगली नाही बरं का. प्लीज बसून घ्या, कुणी पुढे येणार नाही आता. हो ताई, अहो तुम्ही असं काय करताय, का चाललात मध्ये मध्ये, नका ना प्लीज. हो ना, त्यांना पाठवतो ना आपण. सांगतो ना. तुमचं झालं ना? बस रे यांना. मी हे बघा साहेबांना इकडे, आता साहेब पुढे येणार आहेत, आपण सेल्फी घेऊया कृपया. हो हॅलो, काय हो असं करताय. बरं जाऊ दे, मॅडम बोलले तर. सगळ्यांनी जागेवर बसायचंय, कोणी जायचं नाही कृपया. उभे असणारे सगळे बसून घ्या, बसून घ्या सगळे. हो हॅलो, हो हॅलो, हो ताई असं काय करताय. अहो बसून घ्या, असं कुठं असतं का लोटून बिटून. बरं चला, जाऊ द्या मॅडम, जाऊ द्या मॅडम. सगळ्यांना का पाठवा आता, आपण साहेबांना इथं बोलूया ना. पण बाकी सगळे मागून आले ते त्यांना विचारा. इथे चांगली गोष्ट आहे, मी त्यांना काम दिलं ना, आपण कोण नाही म्हटलं. तुम्ही सगळ्यांना सोडलं. माझी मीटिंग वर चालू होती साहेबांबरोबर. हो मॅडम, कोणालाच अडवलं नाही जायला आपण. तुम्ही असं काय करता. तुमचीच नाव ते म्हणाले ह्या दोघांनी आम्हाला जाऊन नाही दिलं. नाही हो, कोण म्हटलं असं. सगळे तुमचीच काय नाव बोलताय दोघांनी असं? सांगताय. हा. सगळ्याच उठून आले ना पुढे. अहो मी 5-5 बोलले, सगळ्या उठून आले, मी नाव घेतलं. मी का नाही उठलं, मी म्हटलं ना मालूम. सगळे सकाळपासून बसलेत ना. मी पण तेच म्हटलं 5 येऊ द्या मालूमच्या. अहो मी काय म्हटलं, जिल्ह्यांची नावं घेतली आणि 5 मालूमच्या म्हटलं. काहीतरी दाखलं असं. तुमचं माझं काय बांधायला बांधून ठेवू. ऐकत नाही. अहो ऐका ना मॅडम, अहो त्यांना मी मागीलच्या 5 नाही हो, असं काय करायचं. अहो या आपण नाही समजून घ्यायला पाहिजे. हॅलो, बाकीचे कृपया खाली बसून घ्या. थांबा ना, त्यांचं तर होऊ द्या ना. होऊ द्या ना, जाऊ द्या म्हणजे काय. आता काय हो, त्या महिला रात्रीपासून निघाल्यात सगळ्या. अहो खरंच निघाल्या, सगळे महत्वाचे. तुम्ही पण जा, येऊ नका देऊ आता. आता बास करा. स्टार आहे. चला बाकीचे बसून घ्या, उभे असणारे. आपल्याला सेल्फी काढायचा आहे. हा नाही नाही, बॉक्स हातात ठेवा, आपला फोटो काढायचा आहे. सेल्फी बॉक्स हातात ठेवा, बॉक्स हातात ठेवा. आपल्याला सेल्फी घ्यायचा आहे, सेल्फी. कृपया उमेदचं कुणी पुढे येऊ नका आता, विनंती आहे. हा आपण सेल्फी घेऊया प्लीज. हा तुम्ही चला पटापट. हॅलो, सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण सर्व साहेबांना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताय. फक्त जे राखी बांधायला भगिनी जात आहेत त्यांनी एका रांगेमध्ये जायचंय. विनंती आहे सर्वांना. साहेब आपल्या सर्व लाडक्या बहिणींकडनं राखी बांधून घेत आहेत आणि ज्यांनी राखी बांधली त्यांनी खुर्च्यांवर जाऊन खाली बसायचं आहे. ज्यांनी राखी बांधली आहे त्यांनी खुर्च्यांवर जाऊन खाली बसायचं आहे. ही सगळ्यांना विनंती आहे लाडकी बहिणींना. चला जाऊ द्या. उभे असणारे ताई कृपया बसून घ्या. साहेब खाली येणार आहेत. बसा सगळे, बसा खाली. सेल्फी आता घ्यायचा आहे प्लीज. बसा खाली, बसा. स्टाफ कृपया त्यांना बसून घ्या, आपापला स्टाफ. तुम्ही रोज साहेबांना भेटता हो, एक वेळेचा लई. अरे थांबा ना. हो मॅडम, झालं की आता पाठवलं ना. किती गोंधळ घालताय. थांबा की आता.
चला ना प्लीज. ज्यांच्या राख्या बांधून झाल्यात त्यांनी खाली बसा. आता त्यांनी खुर्चीवर बसावी विनंती आहे लाडक्या बहिणींना. चला जरा खाली बसा. ओ ताई, चला मागे चला. बसा चला खाली बस. बसा बसा. चला मागे. नाही इथनं आता मागे चला. सेल्फी घेऊया चला इथे. सेल्फी मीडिया पण थोडं मागे जातात सगळे. थोडं लहान मुलासारखं नका करू. साहेब खाली येतात, साहेब खाली येतात. जरा मागे प्लीज. साहेब खाली येत आहे सेल्फीसाठी. कृपया मागे सरका. मागे सरका इथले. साहेब खाली येणार आहे सेल्फी. चला प्लीज चला बसा. अहो असं या की बसून घ्या. या इकडनं 1 नंबरला. ज्यांची राखी बांधून झाली त्या लाडक्या बहिणींनी बसून घ्यायचं आहे. साहेब येत आहेत चला. सगळ्यांनी इकडे उभे राहा. इकडे नाही राहा.
कृपया आपापल्या जागेवर बसून घ्या. विनंती आहे कृपया